हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर पावसाळा आला की सर्वात अगोदर आठवतात ते म्हणजे कुरकुरीत असे कांदा भजी. आणि आम्हीसुद्धा आज कांदा भजी केलेली होती. म्हटलं रेसिपी शेअर करूया. तर इथे मी 7 ते 8 कांदे असे उभे कापून घेतलेले, स्लाईस करून घेतलेले. कांदा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने, कारण की भजीमध्ये तो गेला की मस्त छान कुरकुरीत भजी होतात त्यासाठी. तर मी इथे छान मोकळा कांदा करून घेत आहे. तर तुम्ही पावसाळ्यात कोणती रेसिपी ट्राय करता, म्हणजे तुम्हाला जास्त कोणती आवडते मला नक्की सांगा. तर मी इथे कांदा मोकळा करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहे, कारण की मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपल्याला पीठ मळताना भजीचं पीठ मळताना त्यामध्ये जास्त पाणी ॲड करावं लागत नाही, ज्यामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्तपैकी भजी होतात. तर मी इथे मीठ घालून छान चोळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया ओवा. तर हा 1 टेबलस्पून ओवा आहे. माझं हात कांद्याचं होतं त्यामुळे माझ्या हाताला जास्त चिटकलं. त्यात आपण थोडंसं जिरे घालून घेतलेलं आहे. त्यासोबतच बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरीने टेस्ट खूप छान येते. तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये घालूया लाल तिखट. चवीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. तर मी इथे 1 ते 2 टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे. घरगुती मसाला आहे, घरगुती आपली जी चटणी असते ती. आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण घालणार आहोत बेसन, जे मेन साहित्य आहे आपलं भजीच्या साहित्यानं. तर इथे मी 5 ते 6 चमचे बेसन घालून घेणार असेल. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे छान असं बेसन घालून घेतलेले हाताने छान मळून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये जेव्हा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे कांद्याला छान असं पाणी सुटलेलं असं तुम्ही बघू शकताय. आपलं जे पीठ आहे छान असं ओलसर झालेलं आहे. तर त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण छानपैकी असं पीठ मळून घेऊया. जर लागलं तर थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. तर मी इथे पहिल्यांदा त्या जे कांद्याला मिठाचं पाणी सुटलेलं त्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे. जर लागलं तर वरतून थोडंसं पाणी घेणार आहे. तर थोडंसं सुकं वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे छान असं एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ भजीचं. तर तुम्ही बघू शकता. तर इथे पीठ मी मळलेलं आहे. यामध्ये आता घालूया आपण थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा. तर मी ते सोडा घालून घेतलेलं आहे. आणि आता पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड करून थोडं जसं लागेल तसं जास्तही पाणी घालायचं नाही. तर मी ते पाणी ॲड करून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे सोडा घालून. सोड्यामुळे भजी अशी नरम सॉफ्ट होतात आतून. तर इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भजीचं पीठ. सर्व साहित्य असं एकजीव करून घ्यायचं आहे. वेळ लागला तरी चालेल, पण भजीचं पीठ असं छान असं मळलं गेलं पाहिजे, त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. तर मला लागेल तसं मी वरतून थोडं पाणी घेऊन हे भजीचं पीठ तयार करत आहे. एकदम पाणी घातलं की जास्त असं खूप पातळ होते, नाही तर खूप घट्ट होतं. त्यामुळे भजीचं जे स्ट्रेक्चर असतं नंतर तळल्यानंतरचा खूप चेंज होतो. तर मी इथे थोडं पाणी ॲड करून मला पाहिजे तसं भजीचं पीठ करत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. तर इथे माझं भजीचं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आता आपण एक छानपैकी मोठी कढई ठेवलेली आहे. मी तेल गरम करायला ठेवलेलं अगोदरच. तर आपण तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये आपले भजी सोडून घेऊया. तुम्ही या पावसाळ्यात भजी ट्राय केलेत की नाही ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे छान अशी मी भजी सोडून घेत आहे. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भजी अशी छान तळून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. ही भजी खूप छान लागतात, उत्तम लागतात आणि चवीला एवढी भारी लागतात ना. गाड्यावर जशी मिळतात तशी सेम टू सेम अशी ही चवीला भजी लागतात. आमच्यात कितीही केलं तरी आमच्यात हे पुरत नाही, ते डबल करावंच लागतं. तर ही खूप चवीला छान लागतात. तुम्हीसुद्धा असं सेम नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की ही भजी नक्की कशी होतात, ह्याची चव कशी आहे. तर ही पद्धत माझी आहे. जर तुम्हाला आणि काहीतरी म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची भजी बनवता, अजून काही साहित्य घालत असेल तर मला नक्की सांगा. तर इथे मी छान अशी भजी तळून घेतलेले आहेत.
तर आपले भजी ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. छान असे कुरकुरीत, तुम्हाला बघूनच असं वाटत असेल की किती छान कुरकुरीत झालेले आहेत भजी. तर हे बघा, मस्तपैकी भजी आपले तयार झालेले आहेत. तसेच मी हे सर्व भजी अशी तळून घेणार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आपले इथे सर्व भजी तळून झालेले आहेत. मस्त फायनली आपल्या भजीचा रंग आणि असं वरतून असं कुरकुरीत दिसत असेल, आतून खूप सॉफ्ट झालेले आहे. सेम गाड्यावर जशी मिळतात तशी ही भजी झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.